त्यांचंही मत आपण जाणून घेऊया। प्रकाशजी, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत। मोर्चाची घोषणा झालेली आहे 5 जुलैला आणि त्यामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असंही कळतंय। आपली प्रतिक्रिया या संदर्भात? मला वाटतं आम्ही सगळ्यांना आव्हान केलेलं आहे की सगळ्यांनी मराठी भाषेसाठी मराठी माणसांनी एकत्र यावं आणि या आव्हानाला जर तो प्रतिसाद मिळत असेल तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। मला वाटतं आत्ताच सन्माननीय संजय राऊत यांचं काहीतरी ट्विट आलेलं आहे, आम्ही त्यांचं स्वागत करतो। आणि या निमित्ताने दोन बंधू पुन्हा एकत्र पाहायला मिळतील याबद्दल आपण याला आपण कशा दृष्टीने बघता? असं दृश्य जर महाराष्ट्राला दिसलं तर तो मराठी भाषेसाठी मराठी माणसासाठी सोन्याचा दिवस असेल, एवढंच मी म्हणेन। पण मराठी अस्मितेच्या दृष्टीने आणि त्याचबरोबर राजकीय भविष्याच्या दृष्टीने सुद्धा तो सोन्याचा दिवस असेल असं आपल्याला वाटतं? मी राजकीय चर्चा करत नाही। आम्ही जो 5 तारखेचा मोर्चा काढतो ते आम्ही आमची राजकीय विचार बाजूला ठेवून मराठी भाषेसाठी मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि हिंदीची सक्ती नको म्हणून हा मोर्चा काढतो। त्याच्यामुळे यात राजकारणापेक्षा मराठी भाषेवर आणि हिंदीची सक्ती नको या गोष्टीला प्राधान्य असेल। धन्यवाद प्रकाशजी, आपण आम्हाला सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सुद्धा मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरती दोन्ही बंधूंनी एकत्र येणं हे अतिशय उत्तम चित्र असेल असं म्हटलेलं आहे।